मुलांनी शाळेनंतर एक्स्ट्रा क्लासेसला जायचं की नाही जायचं ह्याच विषयी बोलायला आज आपण चॉक अँड टॉकवर बोलवलंय आदित्य आणि मनोजला. मी नेहा, मी एक शिक्षिका आहे जी एज्युकेशनल टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये काम करते. आपल्या पाहुण्यांची ओळख आपण त्यांच्याचकडनं ऐकूया. आदित्य. हाय, मी आदित्य. मी सायकोलॉजिस्ट आहे. आपल्या ब्रेनमध्ये लर्निंग होताना कुठले कुठले प्रोसेसेस होतात, डोक्यामध्ये काय चालतं आणि याचा फरक एज्युकेशनवरती कसा पडतो याचा मी अभ्यास केला आहे. आणि आता टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन टुगेदर करून आपण टेक्नॉलॉजी कशी वापरू शकतो या इन्फॉर्मेशन बरोबर याचा इम्पॅक्ट कसा होईल एज्युकेशनवर याच्यावर मी काम करतो. इंटरेस्टिंग. मनोज. मला प्रॉब्लेम सॉल्व करायला आवडतात. बाय क्वालिफिकेशन मी कम्प्युटर इंजिनियर आहे. पण बरेच दिवसापासून हा जो प्रश्न आहे, मुलांनी ट्युशनला जायचं की नाही किंवा एक्स्ट्रा क्लासेसला जायचं की नाही किंवा शाळेत सगळं शिकवत असताना लोक का जात असतील ट्युशन क्लासेसला, मला सारखा सारखा असा प्रश्न भेडसावत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतोय की ते कशा प्रकारे का जातात आणि का जात नाही किंवा जात आहे तर जे कोणाला काय बेनिफिट त्यातनं मिळतो हेच मला समजून घ्यायचं आहे. कदाचित आजच्या गप्पांमध्ये ते उलगडायचा प्रयत्न पण करूया आपण तिघे मिळून. त्याचसाठी आपण इथे गप्पा मारायला भेटलोय. ओके, सो आपण सुरुवातच करूयात का मनोज? मगाशी तू सांगत होतास एका रिपोर्ट बद्दल जो वाचला होतास. मी एक 2022च्या मध्ये मला वाटतं प्रिंट मीडियामध्ये एक रिपोर्ट आला होता की भारतामध्ये त्याचं टायटल असं होतं की एपिडेमिक ऑफ ट्युशन क्लासेस इन इंडिया. आणि त्यात लिहिलं त्यांनी 2022ला साधारणतः 25,000 कोटी रुपये हे ट्युशन क्लासेसवर इंडियन पॅरेंट्स स्पेंड करतात. बापरे. आणि हे 25,000 कोटी जे आहेत ते एका विशिष्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी नाहीत. हे शालेय शिक्षणामध्ये जे 10वीपर्यंत जे आपण शाळेत जे शिकतो त्यालाच कॅचअप करण्यासाठी की त्यालाच बेटर होण्यासाठी जे ट्युशन क्लासेस चालतात, म्हणजे जेई वगैरेचे जे क्लासेस आहेत ते नाही. तो आकडा त्यापेक्षा फार भयंकर आहे. म्हणजे दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये आलं होतं की साधारणतः 59 कोटी रुपये टोटल, म्हणजे त्यांनी हे दोन्ही कंबाईन करून हे ट्युशन क्लासेसवर जातात. बापरे. आणि एस्टिमेटेड बाय 2028 1,33,000 कोटी असा. आणि अजून एक आकडा महत्वाचा याच्यामध्ये, मी रिसेंटली आपलं एज्युकेशन बजेट मला म्हणजे 2024चं जेव्हा बजेट प्रेझेंट झालं तर साधारणतः 75,000 कोटी हे इन्क्रीज बजेट आहे गव्हर्नमेंटचं शालेय शिक्षणासाठीचं. नाव यू पुट इट इन कॉन्टेक्स्ट ऑल द नंबर्स अँड सी काय होते. मला हे आकडे कळतच नाहीयेत. हे इतके मोठे आकडे आहेत की हे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहेत. तो सगळ्यांच्या समजण्याच्या पलीकडचे. पण ट्रू, म्हणजे 1,00,000 कोटी 25,000 कोटी हे नंबर्स आपल्या इंट्युशनच्या इतक्या बाहेर आहेत की समजतच नाही. आपल्याला एज्युकेशनला शिकायला लागतं हे नंबर्स किती मोठे आहेत. आणि मी उदाहरण देतो. एक कॉन्सेप्ट आहे सबीटायझिंग. सबीटायझिंग काउंटिंगपेक्षा डिफरंट आहे, पण काउंटिंग सारखाच कॉन्सेप्ट आहे. आता या टेबलवरती 7-8 गोष्टी आहेत, ते आपण काउंट करून मोजू शकतो. 1 2 3 4 5 6 7. सबीटायझिंग म्हणजे एका वेळेस किती गोष्टी आहेत त्याचा इन्स्टंट काउंट आणि एस्टिमेट विदाउट काउंटिंग. म्हणजे बघितल्या बघितल्या माहिती तिकडे 1 2 3 4 गोष्टी आहेत. ही चौथी गोष्ट साईडला केलं आणि इथे पाहिलं आपण 4 गोष्टी दिसतात. काउंटिंगची गरज नाहीये. ओके. पण अजून एक कप आणला, अजून एक बुक आणलं, ते झाड इकडे आणलं तर काउंटिंग करण्याची गरज लागते. म्हणजे न मोजता मला एका वेळी फक्त 4 गोष्टी रजिस्टर होऊ शकतात. अप टू 4. येस. आणि त्याच्यापेक्षा जास्ती एकही गोष्ट आली तर मला ती मोजायला लागते. करेक्ट. काही लोकांकडे असतं 5 नंबरची लिमिट. हा. चिंपांझीज कडे अजून जास्ती आहे लिमिट. बर. पण माणसांमध्ये 3 ते 5 साधारण. पण हे किती विचित्र आहे ना. म्हणजे खरं तर आपल्या आजूबाजूला लार्ज नंबर्स कितीतरी प्रमाणात आहेत. म्हणजे हवेमध्ये मॉलिक्युल्स खूप आहेत, या माझ्या मगमध्ये कॉफीचे मॉलिक्युल्स खूप आहेत, आकाशात तारे बिलियन्स मध्ये असतात. पण आपण 4 गोष्टी न मोजता मोजू शकतो किंवा बघू शकतो. हे नंबर्स खूप हाय आहेत. करेक्ट. मॉलिक्युल्स खूप आहेत.
मिलियन्स बिलियन्स ट्रिलियन्स. पण या कपमध्ये आता मी 1 मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल 3 मॉलिक्यूल 4 मॉलिक्यूल 5 मॉलिक्यूल असं मोजत नाहीये. एक कप म्हणून इकडे एक सिंगल युनिट आहे आणि तेवढंच समजतं. म्हणजे मी किती बिलियन मॉलिक्यूल कॉफी प्यायले असं नाही म्हणत. राईट. एक कप. मी एक घोट पिले किंवा एक घोट कप प्यायला. पिला. बरं. रिअल लाईफ मध्ये छोट्या नंबर्सची इंट्युशन याच्यामुळे झाली आहे. रिअल लाईफ मध्ये रेलेव्हन्स म्हणून छोट्या नंबर्सची असते. खरं तर आम्ही एक मायलिनमध्ये एक टेस्ट डिझाईन केली, मॅथ टँगल नावाची. तर ह्या टेस्टमध्ये 5वीच्या वर्गात आपण ज्या संकल्पना शिकतो त्यांच्यावर प्रश्न थोडेसे असे कन्फ्युजिंग प्रश्न तयार केले आणि ते 7वीच्या मुलांना विचारले. तर त्यातनं आमच्या असं लक्षात आलं की मुलांना जिथे जिथे मोठे आकडे लिहिलेले आहेत, लार्ज नंबर्स दिलेले आहेत, ते वाचताना, त्याच्यावर प्रक्रिया करताना, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, किंवा जिथे फक्त वाचून उत्तर द्यायचंय तिथे सुद्धा मुलांनी सगळ्यात जास्त चुका केल्यात. म्हणजे लार्ज नंबर जिथे येतो तिथे गोंधळ सगळ्यांचाच होतो, मुलांचाच काय आपला पण. पण हे साहजिकच आहे ऍक्च्युली असं मला वाटतं. कारण जेव्हा असा खूप मोठा नंबर असतो माझं सारखं कन्फ्युजन असतं की पूर्ण नंबर जसाच्या तसा लिहू. 25,000 कोटी म्हणजे आधी 25,000 आणि 1 कोटीचे 7 शून्य. किती शून्य द्यायचे? किती शून्य द्यायची की 25,000 लिहितो त्यामुळे 1,000 कोटी लिहिले ते संपलं. म्हणजे 25 मग 1000 असं लिहायचं आणि मग कोटी असं कोटी. लिहायचं. तर मग तो सोपा वाटायला लागतो मला अगदी. आणि तसंच होतं हे तर आपण लार्ज नंबर बोलतोय पण अपूर्णांक असले की तर अजून मजा असते त्यात. फ्रॅक्शन्स. हाफ म्हटलं की 1/2 लिहायचं आहे की 0.5 लिहायचं आहे किंवा मी हाफ लिहायचं आहे की अर्धा लिहायचं आहे. दीड असेल तर अजूनच गडबड होते. 1.5 लिहायचं की 1 × 1.5 लिहायचं किंवा दीडच लिहायचं पूर्णपणे मराठीच लिहायचं असेल किंवा 1.5 लिहायचं आहे. तर हे पण मला ते कधी कधी फनी पण वाटतं माझ्या बाबतीमध्ये की मी शाळेत 5वीत असताना एक सर होते माझ्या शेजारी. ते गावात राहायचे शुक्रवारी फक्त कारण शनिवारी आमची सकाळी शाळा असायची त्यामुळे त्यांना ते सकाळी यायला जमायची, बस नसायची सकाळी यायला. तर ते मला घेऊन बसायचे आणि त्यांना प्रचंड ऑब्सेशन होतं अपूर्णांकांचं. तर त्यावेळी त्या अपूर्णांकांमध्ये ते मग मला घेऊन बसले की ते पावकी दीडकीचे पाढे शिकवायचे. आणि ते तेव्हा खूप कंटाळवाणा प्रकार होता पण जसं ते यायला लागले ना ती खूप गंमत वाटायला लागली. कारण पाढे पाठ झाले, अपूर्णांकांचे पाढे पाठ झाले म्हणजे पावकी दीडकीचे. मग असं कोणी पण हिशोब केला की काय रे 1 पावाला 200 रुपये, 1 पावाला 10 रुपये, 1 पावाला 8 रुपये, मग पटकन किलोचा भाव सांग. असं पटपट पटपट ते नंबर यायला लागलेत ना. मग 4 रुपये पाव आहे मग मला विचार नाही करायला 40 रुपयाला किलो असेल मग 800 ग्राम झाले तर किती होणार का. असं ते पाठांतर होऊन गेलं आणि ती हॅबिट बनली आणि ते पाढे असं विसरलंच नाही. आणि तसंच ते नंबरच्या बाबतीत पण झालं. मोठे नंबर लिहिताना पण हा असं लिहूया, सोप्प करून सांगतो ते सर मला असं शिकवायचे. विचार नाही करायचा मोठा नंबर आला की किती शून्य लिहायचे त्याचा विचार करू नको. काय करायचं तुला शून्य लिहून लिही ना, तुला शब्द कळतोय ना मग तेवढं लिहायचं. आपण खरं तर चेकवर वगैरे पण तसंच लिहितो ना, म्हणजे आपल्याला आकडाही लिहायला लागतो आणि शब्दातही लिहायला लागतात. पण आपण एकत्र लिहित नाही कधी ते. म्हणजे 25 मग 1000 आणि कोटी फक्त वगैरे असं म्हणजे खूप विचित्र आहे ती गोष्ट मला असं वाटतंय. करेक्ट. पण मनोज तू हे सगळं पाठ केलं 5th स्टँडर्ड मध्ये. मी अजिबात पाठ नाही करायचो. मला एक इंटरेस्टिंग हे मिळालं न्यूजमध्ये. शाळेमध्ये असताना आपलं इंडियाचं पॉप्युलेशन 1 बिलियनच्या वर गेलं आणि तेव्हाच न्यूजमध्ये 100 कोटी पण लिहायचंय. तेव्हा माझ्या लोकांमध्ये हे बाइंडिंग झालं की 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. हार्ड वायर झालं. मग त्या रेफरन्सनीच बाकी सगळं मी कॅल्क्युलेट केलं. मग 10 मिलियन किती किंवा 500 कोटी किती त्याच्यावर खाली फिगर आउट. मग सवय लागली. मग त्याचं इंट्युशन बनलं. बरोबर. आणि वरून मग असे मिलियन आणि कोटी असं जर कन्वर्ट करायला गेलं तर सारखं मध्ये बरेचसे ते मीम्स आणि व्हायरल व्हिडिओज फिरत होते मिलियन्स आणि कोटी. कारण मला मिलियन्स आहे म्हणजे काय नक्की. मिलियन म्हणजे 10 लाख होतात, कोटी आले तर 100 लाख होतात. मग कसं करायचं ते. आणि वरून तुम्ही जर का करन्सी मध्ये विचार करायला गेला मग आता $1 बिलियन म्हणजे किती रुपये झालेत. राईट. 80,000 कोटी आहेत की 80,000 कोटी रुपये आहेत की काय करायचं. एवढ्या शून्यांचं करायचं काय. एवढ्या शून्यांचं करायचं काय. हा एक म्हणजे छान फनी असतं पण नंबर्स खेळण्यासाठी. म्हणून नंबर आणि वर्ड कंबाईन केलं की त्याला सोपं होतं. खेळ म्हणून ठीक आहे पण म्हणजे त्याच्यावर जर प्रश्न असतील आणि ते परीक्षेत सोडवायचे असतील तर संपलो. म्हणजे मला कधीच मार्क मिळाले. भीतीदायक होतं.
म्हणजे याचं- तोच कदाचित तुमच्या त्या टेस्टचा पण रिझन असू शकतं की जे बरेच लोक तुम्ही म्हणाले की बरेच मुलांना लार्ज नंबर किंवा त्याचं प्रोसेसिंग किंवा त्याच्यावरचे ऑपरेशन्स करताना त्रास झाला पण त्यांना बरोबर. कळलं नाही ते असं कदाचित त्याचं उत्तर त्यात सापडू शकेल. भीतीच वाटली भीतीच म्हणून वाटली. नंबर चुकीचा वाचलाच गेला असं बरोबर. काहीतरी. हां. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आकडे आहेत लहान आणि मोठे त्यांची नीट समज होणं, त्यांची ओळख होणं आणि त्यांची भीती न वाटता त्यांचा आवाका समजणं हे लहान वयातच गरजेचं आहे होणं. यालाच तर आपण फाउंडेशनल न्यूमरसी असं म्हणतो ना. बरोबर. पण न्यूमरसीच नाही बाकी सुद्धा संकल्पनांमध्ये मला असं वाटतं की हे होणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी अनोळखी संकल्पना ही ओळखीच्या सिच्युएशन मधून समजून घेता आली मुलांना तर ती खूप जास्त नीट समजू शकेल. तर तुम्ही म्हणलात की तुम्हाला क्लासमध्ये म्हणजे नंतर तुम्हाला शाळेनंतर तुमचे सर मदत करायचे तर त्याची छान ओळख झाली वगैरे पण हेच सगळं शाळेमध्ये होऊ शकतं का? हो, नक्की होऊ शकतं. फक्त आपण जेव्हा शाळेतून विचार करतो, तर हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं, की शाळेमध्ये साधारणतः 35 ते 40 विद्यार्थी एका वर्गात असतात. आणि शाळेत शिकवताना शिक्षकांकडे किती मिनिटं असतात? 35 ते 40 मिनिटं मॅक्सिमम एका पिरियडसाठी दिलेले असतात. आणि सिलेबस तसं फार मोठं असतं, म्हणजे मोठं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कव्हर करायच्या असतात त्यामध्ये एका वर्षामध्ये, एका टप्प्यामध्ये. त्यामुळे थोडंसं कन्स्ट्रेंट येतं जिथे, म्हणून मग त्यावेळी पर्सनलाइज अटेन्शन थोडंसं मिळालं किंवा म्हणजे एक्स्ट्रा क्लास असू दे किंवा घरी असू दे किंवा कुठल्याही पद्धतीने, तर थोडी ती चांगली मदत होईल असं मला वाटतं. फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसीमध्ये जेव्हा आपण बोलतो आहे कुठली पण संकल्पना घेताना. पण म्हणजे प्रायमरी शाळेच्या लेवलवरच जर एक्स्ट्रा मदत मिळाली तर तुम्ही म्हणताय उपयोग होईल. डेफिनेटली मला असं वाटतं. पण अच्छा. लाईक मनोज सेड, आता शाळेमध्ये आपल्या कन्स्टेंट्स असतात. 35 मिनिटं हे कम्प्यूट करून किती 120 130 तास पर सब्जेक्ट होत असेल. साधारणतः 160 गणिताचा जर विषय घेतला हां, म्हणजे तर त्याचे जास्ती पिरियड असतात. गणिताचे पिरियड रोज असतात वरच्या वर्गांमध्ये, आणि 244 दिवस हे वार्षिक असतात. Right. म्हणजे त्याला जर कॅल्क्युलेट केलं आपण तर 160 तास टोटल आपण गणित शिकतो एका Right. वर्षात. 160च तास. 160च तास. जर एखादा पिरियड आपला रोज असेल शाळेमध्ये तर आपण 160च तास ती गोष्ट शिकतो. 3 महिने मी सलग 3-4 तास फक्त गणित शिकले तर झालं की माझं काम. हो, मला ते- वर्षभर करायची काय गरज? म्हणून तर लोक जातात ट्युशनला. 54 तास. After time म्हणजे जर का म्हणूनच 160 गुणिले भागीला 3 केलेत तर तुम्हाला किती मिळणार आहे? 54 ते 55 दिवस जर तुम्ही 3 तास बसला तर पूर्ण वर्षभराचं सिलेबस तुम्ही एका विषयाचं संपू शकता. अच्छा, म्हणजे क्लासमध्ये म्हणतात की 3 महिन्यात आम्ही तुमचा अख्खा सिलेबस संपवतो असा असतो. मग तू बरोबर पॉइंट आउट केलं मग अशी की बाकीच्या सब्जेक्ट्स मध्ये पण संकल्पना अशा आहेत ज्याच्यावरती ते इंट्युशन डेव्हलप व्हायला पाहिजे आणि तसा आपण अभ्यास होतो. फक्त मॅथ्ससाठी नाही, आपण मॅथ्सला व्हॅल्यू देतो पण हिस्ट्रीमध्ये आहे, जॉग्रफीमध्ये आहे, ग्रामर आणि प्रत्येक भाषेचा ग्रामर, नंतर सायन्सची लॅब वगैरे शाळेमध्ये, बरोबर. सगळ्यामध्ये स्किल्स आहेत, कॉम्पिटन्सी आहेत. तर एवढा सगळा सिलेबस आपण 35 मिनिटाच्या पिरियडमध्ये स्क्वीज करणं हा खूप स्ट्रॉंग लिमिट आहे. प्रेशर सगळ्यांवरती आहे, टीचर्सवरती आहे, स्टुडंट्सवरती आहे, पेरेंट्स जे होमवर्क बघतायत त्यांच्यावरती आहे. प्रेशर खूप आहे आणि लिमिट्स खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणून ट्युशन्स इतके इझिली चॉईस बनतात. पण सिलेबस जेव्हा तयार केला जातो म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट सिलेबस तयार करतं, NCERT तयार करतं, तेव्हा ते शाळेच्या कन्स्टेंट्सना धरूनच तयार करतं ना, हो. म्हणजे ते कॅल्क्युलेटेड असतं. तर मग ते एवढं अवघड काय आहे? ते करतात कॅल्क्युलेट, पण तरी आता एकाच कॉम्पिटन्सीमध्ये आपण 3-4 प्रश्न सोडवले तर मिनिमम फाउंडेशन थोडंसं लर्निंग होऊ शकतं. पण ते डेव्हलप नाही होत. तर प्रत्येक कॉम्पिटन्सी, प्रत्येक सब्जेक्टचा 2-2 प्रश्न आपण केले तर बेसिक बेअर मिनिमम तर होईल ना त्या लिमिट्समध्ये. पण पुढे जायला अजून कष्ट लागतात. ओके, सो म्हणजे शाळेत आपण 4 उदाहरणं सोडवतो तर आपल्याला क्लासमध्ये 40 सोडवता येतात. त्यामुळे ती संकल्पना Exactly. नीट समजली असं म्हणता येऊ आणि शकतं. इथे थोडं पर्सनल गायडन्स पण होतं. मग शाळेमध्ये पण होतं पण ट्युशन्समध्ये पण जास्त मिळू शकतं कारण जास्ती टाइम जातो ना तिकडे. बरोबर. पण उदाहरणं तशीच असतात का जी शाळेमध्ये शिकवली जातात तशीच क्लासमध्ये म्हणजे जी जी एक्झाम्पल्स मुलं सोडवतात
प्रश्न जे सोडवतात ते शाळेत सोडवतात तसेच क्लासमध्ये सोडवतात? हे थोडं इंटरेस्टिंग आहे, कारण कधी कधी रिपीट बदलतं. होतात हां. आणि कधी कधी बदल होतात. म्हणजे ते बऱ्यापैकी डिपेंड करतं की ट्युशन क्लासमध्ये किंवा एक्स्ट्रा क्लासमध्ये आपण करतो काय. जर ते पाठ्यपुस्तकाच्या मध्ये दिलेलीच प्रश्न असतील आणि तीच जर आपण तिथे सोडवत असेल, तर जे तुम्ही म्हणालीस तू आत्ता की संकल्पना डेव्हलप व्हायला काय लागतं, हम्म, हम्म. तर कदाचित ते होणार नाही. एक साधं उदाहरण सांगतो मी ह्या याच्यावर, की खूपदा मी हा असा प्रश्न म्हणजे स्वतःला पण विचारतो. वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या लोकांना मी हा प्रश्न विचारलेला आहे की मी 2 डझन केळी आणलीत, माझ्या घरात 4 लोक राहतात आणि मला ही केळी 3 दिवस बजेट करायची आहेत. म्हणजे एका दिवशी आम्ही किती केळी खाऊ शकतो प्रत्येकी. हम्म. तर हा प्रश्न आल्या आल्या खूप लोक असं म्हणतात की हे आम्हाला शिकवलेलंच नाही आहे. मुलं म्हणतात हा आमचा प्रश्नच नाही. आता पण काय विचारलेलं आहे इथे, 5व्या वर्गाला आपण भागाकार शिकवलेला आहे. 1 डझन म्हणजे 12 केळी होतात हे माहिती आहे आणि हे आपण सगळे शिकलेले आहेत. पण तिथे सगळ्यांना वाटतं हे आउट ऑफ सिलेबस आहे, हम्म. कारण हे मला शिकवलं नाही. का नाही शिकवलं? कारण ते त्या पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलेला असतो त्याचा पाठ नसतो, किंवा तसं शाळेत किंवा कुठल्याही क्लासमध्ये जर का ते उदाहरण घेतलं नसेल तर ते मला आउट ऑफ सिलेबस वाटतं. हम्म. म्हणजे प्रश्न वाचल्या वाचल्या मी ठरवून टाकतो हे आता आउट ऑफ सिलेबस आहे, मला पुढे काय करायचं नाही. पण स्वाध्यायामध्ये 2 डझन केळी 4 लोकांमध्ये वाटा, तर प्रत्येकाला किती केळी मिळतील हा प्रश्न तर असतोच. असतो. मग हा प्रश्न म्हणजे तुम्ही जो विचारताय तो आउट ऑफ सिलेबस कसा झाला? कारण आता मी काय म्हणालोय, मला बजेट करायचं आहे. ओ. तर हा बजेट शब्द आलाय ना तिथे, तो शब्द कदाचित लोकांना माहिती असतो, पण तो गणिताच्या किंवा त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कदाचित वापरला नसेल गेला आधी ती वेगळी संकल्पना म्हणून शिकली आहेत मुलं किंवा इंडिपेंडेंटली. मोठी Yes. माणसं सुद्धा, पण ते जोडता येत नाही. जोडता येत नाही. आणि आपण म्हणतोच ना, ती कॉम्पिटन्सी जेव्हा माझी डेव्हलप झाली ती सर्वांगीण कॉम्पिटन्सी डेव्हलप झाली. मला थोडी ना कोणी विचारणार आहे की अरे बजेट कर म्हण किंवा लोकांना समान वाट. हम्म. ते तर कॉन्टेक्स्ट प्रमाणे बदलणार आहे, आपण बरोबर. कोणाशी बोलतोय त्याप्रमाणे. बरोबर. असंच मला वाटतं तीच गोष्ट तुमच्या त्या एक्स्ट्रा क्लासमध्ये जर होत असेल किंवा शाळेत जरी होत असली, म्हणजे शाळेत होऊ शकते ही गोष्ट, पण तर कदाचित आपलं मला विचार करण्याची पद्धत पण बदलेल हम्म. आणि आपल्याला ते याचं एक सोपं वाटेल. उदाहरण म्हणून सांगते. मी 6वीच्या वर्गाला भूगोल शिकवत होते तेव्हा मी एक एक्सपेरिमेंट करून बघितला की पहिली 6माही परीक्षेपर्यंत आम्ही एकदाही पुस्तक उघडलं नाही वर्गात. मला माहिती होतं धडे काय आहेत, मी धड्यांप्रमाणेच शिकवत होते, पण मुलांबरोबर पुस्तक उघडून एकदाही बोलणं झालं नाही. आणि जेव्हा 6माही परीक्षा आली तेव्हा त्यांना पोर्शन काय आहे परीक्षेचा असं त्यांनी विचारल्यावर मी धड्यांची नावं लिहिली फळ्यावर. तर ते म्हणले की दीदी आपण पुस्तकच उघडलं नाहीये, तुम्ही आम्हाला धड्यांवर प्रश्न कसे विचारताय? तर तेव्हा आम्ही पुस्तकं उघडून प्रत्येक धड्याखाली आपण ही संकल्पनेबद्दल बोललोय का? हो बोललोय. ही तुम्हाला माहितीये का? हो माहितीये. असं करून टॅली केलं की आपण Correct. काय शिकलोय आणि धड्यात काय लिहिलंय. तर तेव्हा त्यांना लक्षात आलं की ओके, आपण जे इतके दिवस शिकतोय, बोलतोय, गप्पा मारतोय, पुस्तकात तेच लिहिलंय, पण आपण पुस्तक न उघडता सुद्धा तो शिकू शकतो. राईट. यालाच ऍक्च्युली नेहा कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग म्हणतात. हम्म. म्हणजे कॉन्टेक्स्ट जरी चेंज झाला तर प्रश्न आउट ऑफ सिलेबस नाही वाटत. सेम ॲडिशन, सबट्रॅक्शन, सेम टाईप ऑफ ग्रामर, सेम जिओग्राफीचे स्ट्रक्चर्स किंवा सेम वेदर पॅटर्न, हे सगळे जे कॉन्सेप्ट्स आहेत, कॉन्सेप्टवरती आपण जे ऑपरेशन्स करतो, ही संकल्पना प्रत्येक सब्जेक्टमधली. आता तुझ्या उदाहरणामध्ये स्टुडंट्सला ते माहिती होतं विदाउट टेक्स्टबुक, म्हणजे आउट ऑफ सिलेबस त्यांना ऑलरेडी आलं. हा, त्यांना असं वाटत होतं की हे आपण इतके इतके महिने आउट ऑफ सिलेबसच शिकतोय, आपण सिलेबस Exactly. शिकलोच नाही आहोत. आणि हा इनफॅक्ट हा एक्झाम्पल इतका परफेक्ट आहे कारण की स्टुडंट्सला जर का आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स आले विदाउट द टेक्स्टबुक, तर त्यांना ऍक्च्युली ती स्किल किंवा संकल्पना आली आहे. बरोबर. त्याचा प्रूफ मिळतो. कधी कधी ट्युशन्समध्ये याची गॅरंटी होऊ शकते, पण नॉट 100%, नेहमी नाही. Okay. शाळेमध्ये पण होऊ शकतो, पण दोन्हीकडे लिमिट्स असतात, म्हणून कुठे शिकू आपण ते माहित नाही, पण कुठेतरी शिकायला लागेल. म्हणजे ज्ञान किंवा नॉलेज आलं, डेली लाईफ एक्झाम्पल्स आली, आउट ऑफ सिलेबस प्रश्न सोडवले, तर संकल्पना नीट पूर्णपणे समजली आहे असं आपण म्हणू शकतो का? काइंड ऑफ येस, पण मोस्टली नो. ओके. कारण
नॉलेज आलं त्याच्यानंतर ते नॉलेज आपल्या ब्रेनमध्ये सिच्युएट व्हायला, रेस्ट व्हायला रेपिटेशन लागतं. ते सॉलिडिफाय व्हायला रेपिटेशन लागतं. आणि रेपिटेशन म्हणजे तेच परत करायचं टिल ते इंट्युटिव्ह बनतं. कारण रेपिटेशनचा असा फायदा आहे की आपल्या ब्रेनमध्ये रिपीट केल्यानंतर न्यूरल सर्किट्स पण स्ट्रेंथन होतात. आणि ते स्ट्रेंथन झाल्यावर ते इंट्युटिव्ह वाटतं. म्हणजे पाढे पाढे म्हणण्याचं उदाहरण. एक्झॅक्टली. पाड्याचं एक्झाम्पल एक, कारण कधीतरी लहानपणी पाठ केलेले पाढे अजून सुद्धा विसरलेले नाहीये. बरोबर. राईट. म्हणजे कधीतरी आपल्याला ते आठवतात, विसरू शकतो पण थोडे तरी आठवतातच म्हणजे अजून. करेक्ट. पण ह्याच्यामध्ये आपण जेव्हा भाजी घ्यायला जातो तेव्हा त्या भाजीवाल्या मावशी किंवा काका जे असतात ते आपण भाजी घेत असतो पटापट कॅल्क्युलेशन करून आपल्याला किती किती ग्रॅमसाठी किती, म्हणजे हे टोमॅटो इतके रुपये किलो आहेत तर तुम्ही 600 ग्रॅम घेतलेत तर तुमचे किती झाले, तर तिथे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी इतकं डोक्यात पटापट करत असतात. तर हे रेपिटेशनमुळेच होतं का? येस, हे रेपिटेशनमुळे हॅबिट बनते. हे इतक्या वेळा केलं आणि इतक्या डिफरंट कॉम्बिनेशन्स मध्ये केलंय की सगळ्याची सवय लागली आहे. ते पूर्ण प्रोसेस करण्याची पण गरज नसते, ते जस्ट माहिती असतं. म्हणजे 10 5s are 50 किंवा 2 2s are 4, 3 2s are 6 आपण जसं पाठ केलं पाढ्यांमध्ये तसं एक्झॅक्टली हे होतं. आता ऑनलाईन मीम पण आहे. पूर्ण जगाला एक मीम, एक सायन्सची फॅक्ट 100% इंटरनेटवरती माहिती आहे. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. कारण की कॉमेंट सेक्शनमध्ये खूप ठिकाणी काही बायोलॉजिकल दिसलं तर कॉमेंट्समध्ये मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल असं रिपीट करतात. हे रिपीट करून तो सगळ्यांना माहिती. सगळ्यांना तो शब्द माहिती झाला. बरोबर. पण मग आपण मला आठवतंय की आपल्याला गृहपाठात वगैरे अशी 24 उदाहरणं बेरीजेची, 24 उदाहरणं गुणाकाराची अशी सोडवायला दिली की प्रचंड कंटाळा यायचा. म्हणजे तेच 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 किती वेळा मी 4 सोडवली आणि ती बरोबर आली आहेत तर मी कशाला अजून सोडवू, मला कंटाळा येतो, मला पाढे म्हणायचा पण कंटाळा येतो. ह्या बोर्डमचं काय करायचं? एक्झॅक्टली. जसंच नॉलेज इनफ नव्हतं तसं रेप्युटेशन पण इनफ नाहीये. ओके. त्याचं सोल्युशन आहे आता व्हरायटी. म्हणजे ते बोर्डम काढायला थोडंसं नवीन काहीतरी आपण चॅलेंजिंग शिकलो की इंटरेस्ट वाढतो, क्युरिओसिटी वाढते. आणि ती व्हरायटी आणल्यानंतर जस्ट डेमध्ये चेंज येतो. शिकताना आपण जे काय टेक्स्टबुकमधनं बघतो त्याच्यामध्ये पण चेंज येतो. चेंज आल्यावरती इंटरेस्ट वाढतो आणि मग ते रेपिटेशन आणि व्हरायटी मिक्स होऊन त्याचा बॅलन्स होतो, म्हणून बोर्डम कमी होतं. मला हे अभ्यासाच्या बाबतीत माहिती नाही, पण खेळाच्या बाबतीत मात्र हे नेहमी होतं. मी रनिंग करतो, तर मी सेम रस्त्यावर रन करतो सारखं. मग मध्येच अचानक थकल्यासारखं वाटतं खूपदा, म्हणजे स्टार्ट करताना. त्याच रस्त्यावर त्याच पळताना. रस्त्यावर माझा ओळखीचा रस्ता असतो, नेहमीचा रस्ता असतो, ओळखीचे चेहरे दिसतात. तर कारण तरी अरे हे मी रोज धावतो ना, मला त्यातलं मग त्याचं नाविन्य संपून जातं. मग नाविन्य संपल्यामुळे थकवा येतो, बोर होतं. मग काय करतो, लेफ्टला जाण्याच्या ऐवजी राईटला जातो, दुसरा रस्ता घेतो. किंवा मग थोडंसं अच्छा पुढे गेलं ना, मला माहिती आहे तिकडे चढ आहे, मग ते चढ आहे ना, मग त्या चढावरचीच प्रॅक्टिस करायला जायचं. हे एकदा दोनदा केलं की परत तो जुना रस्ता होता ना माझा, तो इतका छान वाटायला लागतो की तिकडे माझी स्पीड वाढते, मला अगदीच आनंदाने मी सगळे रन करतो. आणि व्हेरिएशन हा जे म्हणाला ना, ते हे व्हेरिएशन आहे. म्हणजे कुठल्याही रनर्सला जर तुम्ही विचारलं, मॅरेथॉन रनरला, तर तो सांगतो आम्ही ना 4 प्रकारे प्रॅक्टिस करतो. एक म्हणजे माझा रेग्युलर रन असतो, दुसरा माझा टेम्पो रन असतो, तिसरा माझा इंटरवल रन असतो, एक हिल रिपीट असतो. हे सगळे जार्गन्स आहे रनिंग मधले, पण हे सगळे व्हेरिएशन्सच आहेत. आणि हे मला वाटतं हे सगळ्या स्पोर्ट्समध्ये लोक करतात. म्हणजे तुम्हाला बोर्डम पण येत नाही आणि तो असा तो थकवा येतो ना, फटीग म्हणू आपण त्याला, तो जाणवत नाही. शिवाय तुमचं मेन इव्हेंटला, जो कुठला तुमचा इव्हेंट असेल, तुमचं परफॉर्मन्स हे अप्रतिम असतं. म्हणजे तुम्ही स्वतः हॅपी होता. म्हणजे कारण रनिंगमध्ये तुम्ही कोणाशी कॉम्पिटच करत नाहीये, तुम्ही स्वतःच बघा, अरे मला छान वाटलं, म्हणजे सकाळी माझं रनिंग करून पटापट संपला, आय एम गुड. हा व्हेरिएशनचा आणि रिपिटेशनचा बहुतेक एक एक्झाम्पल असेल. हेच इव्हेंट जर परीक्षा म्हणली तर हेच आपण शाळेतही करू शकतो. डेफिनेटली, म्हणजे करायला हरकत नाही आणि होतच बहुतेक ते. म्हणजे तुम्हाला बोर पण होणार नाही आणि तुम्ही हॅपी असणार. म्हणजे असं काही फार असं जाणवणार नाही की परीक्षा आहे म्हणून. बरोबर. फन इव्हेंट बनून जाईल तो, व्हेरिएशन जर असेल. परफॉर्मन्स इन्क्रीज होतो आणि मोटिवेशन इन्क्रीज होतं. मोटिवेशन सुद्धा आणि बोर्डम म्हणजे गेलं मग. करेक्ट करेक्ट.
सो ज्ञान आलं, रिपिटिशन आली Right. आणि व्हरायटी आली. तर ह्या 3 तिवईच्या पायांवरती आपण म्हणूयात की संकल्पना उभी असते. परफेक्ट ट्रायंगल. तर अं, जर हे शाळेमध्ये होऊ शकलं सगळं, तर मुलांनी शाळेनंतर पुन्हा अभ्यासाच्याच क्लासला जायची गरज खरं तर आहे का? का ते स्विमिंगला जाऊ शकतात, खेळायला जाऊ शकतात, मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारू शकतात. हा पण वेळ महत्त्वाचा आहे ना त्यांच्यासाठी. तर मग त्यांनी क्लासला जायची काय गरज आहे? शाळेत True. तर होऊ शकतं हे. शाळेतून नक्की होऊ शकतं. क्लासला का जातात लोक? म्हणजे कधीतरी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असल्यासारखा झालेला आहे आता. मी कधी क्लास लावला नाही शाळेत असताना, कुठल्याच क्लासला गेलो नाही. ते जे फक्त एक जे एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला पाचवीत असताना. पाचवीतलं, ते पहिला आणि शेवटचा क्लास असेल माझा, माझ्या 10वी पर्यंत. हम्म. पण मी जेव्हा 12वी ला गेलो तेव्हा मला फिजिक्सचा क्लास लावायची गरज पडली. का तेव्हा रिझन असं होतं की 10वी पर्यंत एक टेक्स्टबुक असायचं आणि तेच माहिती असायचं. हम्म. 11वी 12वीला गेल्यानंतर एक सिलेबस वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला दिलं जायचं आणि रेफरन्स बुक्स असायचे. हम्म. हम्म. तर ज्युनियर कॉलेजला असताना आमचे टीचर्स जे काही कव्हर व्हायचं तेवढं व्हायचं. पण रेफरन्स बुकमधनं मला माझ्या परीक्षेची तयारी कशी करायची आहे हम्म. हे कळायचं नाही. आणि ते फक्त त्या नोट्सचं कळायचं. मग जे सर खूप छान नोट्स देतात हा. त्या सरांची ट्युशन लावायची. बरं. म्हणजे फक्त नोट्ससाठी ट्युशन लावली हा मी असं मान्य करेल. तिकडे जाऊन फक्त नोट्स घ्यायच्या बस एवढं. 21 अपेक्षित साठी 21 अपेक्षितसाठी, लावली. कारण तेवढ्यासाठी 12वीला फिजिक्सची ट्युशन तेवढ्यासाठी लावली होती मी, नोट्ससाठी तरी. बर. पण हा इम्पॉर्टंट यूज केस आहे. हो, मग अजून इतरांचे वेगवेगळे रिझन्स असतील प्रत्येक जण का अगदी जातो खरं. ते. आदित्य, तू कधी माझा क्लासला पर्सनल गेलास? एक्सपिरियन्स खूप डिफरंट आहे ट्युशन्स बद्दल. आता माझं मराठी खूप कच्चं आहे. 6वी मध्ये आणि 7वी मध्ये मराठीचा क्लास मला चालला असता आणि फायदा पण झाला असता, पण मी नाही केला. कारण की मला ट्युशनमध्ये जायचं नव्हतं आणि तेव्हा ट्युशन्सची जनरल हवा पण नव्हती, हम्म. थोडी कमी होती तरी. आणि मला संध्याकाळी बास्केटबॉल करायचं होतं आणि बास्केटबॉल नंतर लेगो आणि लेगो नंतर गिटार, हा माझा रुटीन होता. आणि मला वेळच नव्हता मराठी ट्रान्सफॉर्मर्स वगैरे आर्माडा पण बघायचं होतं टीव्हीवरती. सो ट्युशनचा टाइम नव्हता, सो मी ट्युशन्सला कॅन्सल केलं. ओके. नंतर 10th पर्यंत नो ट्युशन्स आणि 11th स्टँडर्डमध्ये मग जर्मन लँग्वेज आली. सेकंड लँग्वेजमध्ये अजिबात येत नव्हतं जर्मन मला. ट्युशन्सचा बेनिफिट होता, गरज होती आणि हे मला माहिती होतं. पण मी ट्युशन्सला जर्मन शिकायला नाही गेलो. तेव्हा माझं म्युझिक प्लेईंग खूप सिरियस झालं. गिटार प्रॅक्टिस युजली 3-4 तास होती आणि बेसिकली ऑल लाईफ म्युझिक. ओके. मेंटॅलिटी म्हणजे कम्प्लीट रेबल माइंडसेट, नुसतं म्युझिक आणि दॅट्स इट. मला कंपोज करायचं, मला रॉकस्टार बनायचंय. ओहो. ओके. हा, तुझ्या हेअरस्टाईलवरून वाटतंच त्या. आणि तुला अजूनही वाटतं तसं. त्या माइंडसेटमध्ये मी जर्मन क्लासला गेलो, कारण की माझे फ्रेंड्स जे म्युझिशियन्स होते ते पण त्या क्लासला यायचे. ओ. क्लासच्या आधी आणि क्लास नंतर आम्ही हे डिस्कस करायचो. मित्रांसाठी क्लास येस. असा झाला. आणि क्लासमध्ये नोटबुकमध्ये जर्मन नाही, म्युझिक आयडियाज. नोट्स घेतले पण शिकण्याचे नाही. शिकण्याचे नाही. ऍक्च्युली मी सुद्धा शाळेत असताना कधीच क्लासला गेले नाही, पण 11वी 12वी मध्ये सगळेच जात होते, मग मला थोडं पिअर प्रेशर आलं, हा. म्हणून मी केमिस्ट्रीचा क्लास लावला. आणि तो क्लास छान होता खरं तर. म्हणजे ते खूप रेपिटेशन वगैरे करून घ्यायचे आणि मला 90 पेक्षा जास्त मार्क ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वगैरे मिळायला लागले होते. पण मग 12वी नंतर मी फर्स्ट इयरला केमिस्ट्री विषय घेतला, तेव्हा क्लास बंद झालेला होता आणि प्रॅक्टिस बंद झालेली होती, त्यामुळे मी बेअरली पास झाले. म्हणजे ते क्लास संपल्यानंतर सगळी प्रॅक्टिस बंद झाली आणि संपलं. म्हणजे त्याच्यानंतर मला तुम्ही आज विचारलात अल्केन अल्काईन्स अल्किन्स काय असतं, तर मी म्हणेन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काहीतरी कार्बन असतो आणि त्याला काही बॉन्ड्स असतात आणि तेवढंच. काहीही सांगता येणार नाही. म्हणजे आपल्या तिघांमध्येच 3 डिफरंट रिझन्स मिळाले ट्युशनचे. खरं. म्हणजे तुझ्या बाबतीत तर मग असं व्हायला लागलं असेल की मी जर क्लास लावला असता तर कदाचित मी बेटर पास झालेली असती. म्हणजे रिपिटेशन हा प्रकार नव्हताच, फक्त क्लास म्हणजे मला मार्क्स मिळतात असं इक्वेशन बनलं असेल तसंच त्यावेळी. होतं ते. आणि मला असं वाटायचं की मला खूप छान समजलंय, पण क्लास बंद झाल्यानंतर मला लक्षात आलं की मला काहीही समजलं नव्हतं. नुसतं पाठांतर होतं ते. नुसतं पाठांतर होतं. बोर्डम सेट झालं. हो. म्हणजे हे सगळे मास क्लासेस वगैरे जे असतात, म्हणजे IIT प्रिपरेशन वगैरे साठीचे जे क्लासेस आहेत, ते 8वी नंतर 6वी नंतरच हल्ली मुलं जायला लागली आहेत, तर ते तर असेच असतात. म्हणजे 40-50 मुलं एका वेळी क्लासमध्ये आणि
काही पर्सनलाइज्ड अटेन्शन नाहीये, सरसकट सगळ्यांना सारखंच शिकवलं जातंय, जे आपण शाळेमध्ये पण होतं असं म्हणत होतो. तर मग काय पॉइंट आहे क्लासला जाण्याचा? जर का तेच होत असेल शाळेमध्ये, तर वाय क्लासेस ॲट ऑल? आपण त्या लिमिट बद्दल बोललो. स्कूलवरती कन्स्ट्रेंट्स असतात आणि आपण ते कन्स्ट्रेंट्स काढून ट्युशनचा जातो. तर याच्या मागे पण एक माइंडसेट आहे आणि एक कल्चर पण झालंय. आत्ता मनोज, यू गेव दॅट एक्झाम्पल की 25,000 crores, आठवा नंबर, येस, हा स्पेंडिंग अमाऊंट खूप हाय आहे आणि स्कूलचा खूप कमी आहे. तर पेरेंट्स, गव्हर्नमेंट आणि जनरल माइंडसेट, पैसे कुठे जास्ती चाललेत? ट्युशन्समध्ये चाललेत. टाइम कुठे चाललाय? ट्युशन्समध्ये. एन्थुझियाझम कुठे चाललंय? ट्युशन्समध्ये. स्कूलमध्ये हे सगळं होऊ शकतं, पण तो माइंडसेट शिफ्ट व्हायला काहीतरी आपल्याला करायला लागेल. आणि तो माइंडसेट शिफ्ट झाला की रिसोर्सेस पण शिफ्ट होतील. म्हणजे स्कूल्समध्ये आता इन्स्टेड ऑफ 1 टीचर फॉर मॅथ्स 3 टीचर असतील, किंवा 4 तासाची स्कूल 10 तास झाली, बट विथ सो मेनी अदर थिंग्स, ॲक्टिव्हिटीज. कंपल्सरी नाही, जस्ट ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे 10 तास शाळा ओपन आहे टू डू अ लॉट ऑफ थिंग्स, किंवा 12 तास, किंवा ओव्हरनाईट, लेट्स से फ्युचर थिंकिंग. जगामध्ये 24 तास शाळा, 10 बिलियन पॉप्युलेशन असतं आपल्या अर्थचं, तेव्हा स्कूलची डिमांड कम्प्लिटली डिफरंट होईल, ट्युशनची डिमांड डिफरंट होईल. तर रिसोर्सचा जर का शिफ्ट झाला, स्पेंडिंग शिफ्ट झालं ट्युशन्स टू स्कूल, तर हा स्कूलचा आणि ट्युशनचा सेम पर्पज निघून जाईल. स्कूलमध्येच सगळं होईल आणि ट्युशन्स विल अडॅप्ट टू समथिंग एल्स देन. पण दॅट्स नॉट आवर कॉन्व्हर्सेशन टुडे. हा, तर Right. ते आपला conversation स्पेशलाइज school साईडला मध्ये. जातील फक्त, हां. जे शाळेत होत नाही त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा क्लास करायची हां. गरज शकतच नाही. होऊ शकतच नाही. म्हणजे बरोबर, वेगवेगळे बरोबर. किंवा एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी Right. ज्या आहेत. आता आपण बघू ना, टीचर्सवरती बर्डन असतो, होमवर्कसाठी पॅरेंट्सवरती आणि स्टुडंट्सवरती बर्डन असतो, ऍडमिनिस्ट्रेशनवरती बर्डन असतो आणि फंडिंगवरती बर्डन असतो. म्हणजे एवढे सगळे व्हरायटी आणि रिपिटेशन साठीचे प्रश्न काढायचे आणायचे कुठनं? हा पण एक Exactly. प्रश्न आहे ना शिक्षकांसाठी. टाइम, आपला टाइम लागतो. करेक्ट. स्पेंडिंग शिफ्ट झाला तर अजून लोक येऊ शकतात, टाइम बनवू शकतो आपण मग. पण हे जेव्हा एवढ्या मोठ्या स्केलला आपण विचार करतोय, कारण शाळा म्हणजे खूप मोठी स्केल आहे ना भारतामध्ये. 2022च्या याच्याप्रमाणे 97 लाख टीचर्स आहेत बापरे. शाळांमध्ये रजिस्टर्ड. त्याच्या व्यतिरिक्त 30 लाख. रजिस्टर्ड आणि हा, म्हणजे ज्यांनी जे शाळेमध्ये येतात आता, त्या शाळेच्या व्यतिरिक्त कितीतरी असते. हा जर समजा हा खूप मोठी स्केल बोलतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही रिपिटेशन, व्हेरिएशन किंवा ज्यांना जे हवंय ते मिळू शकतं. त्यासाठीच तर टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे व्हाय वी यूज टेक्नॉलॉजी. म्हणजे काय? टेक्नॉलॉजी म्हणजे आता आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. आपण व्हॉट्सॲप यायच्या आधी आपण किती लोक एकमेकांशी कनेक्टेड होतो. आपण कनेक्टेड होतो पण आपल्या छोट्या ग्रुपमध्ये होतो. आज आपल्या व्हॉट्सॲपमध्ये 100 ग्रुप्स असतात. म्हणजे पर्सनल कनेक्ट जरी नसला तरी कोणाचं काय चाललंय आपल्या म्हणजे दूर दूरपर्यंत आपल्याला कळतं. व्हॉट्सॲप घेऊया, फेसबुक घेऊया, वेगवेगळ्या Instagram. इंस्टाग्रामने. तर तसंच टेक्नॉलॉजी तुम्हाला जवळ आणतं, तुम्हाला एक ती कम्युनिटीची एक अपॉर्च्युनिटी देते. त्याच वेळी हे जे रिसोर्सेस आहे, हा जो शिफ्ट म्हणतोय, ते शिफ्ट करण्यासाठी जे कन्स्ट्रेंट आपण रिमूव्ह करण्यासाठी सिम्पल टेक्नॉलॉजी, एक छोटासा एक ॲप असेल. जसं एक असा विचार करूया, एक ॲप आहे एका टीचरच्या हातामध्ये, ओके, आणि त्यांना ते सगळं मिळतं. मला व्हेरिएशन्सचे प्रश्न मिळतात आहे, मला रिपिटेशन्सचे प्रश्न मिळतात आहे, एखादी संकल्पना मला कशी शिकवायची वेगवेगळ्या मुलांना ते पण मला कळतंय, आणि मला त्यासाठी वेळ नाही द्यायचा आहे जास्त, कारण हा जो मला विचार करावा लागतो, हे सगळे रिसोर्सेस कुठेतरी आहेत आता अवेलेबल. तेच मी म्हणणार होते की खरं तर इतके रिसोर्सेस आहेत शिक्षणाबद्दलचे, पेडॅगॉजी बद्दलचे, करिक्युलम डिझाईन किंवा हे प्रश्न, ऍक्टिव्हिटीज, खूप रिसोर्सेस आहेत आता, पण ते वापरले खरं तर जातच नाहीयेत. पण ते वापरायला आपल्याला विचार करायला लागेल ना, मला केव्हा आणि कधी काय हवंय. आपण आता सगळेजण एम्पॉवरमेंट आणि ऑटोनॉमीच्या वर्ल्डमध्ये, एव्हरीथिंग वी वॉन्ट इन अवर फिंगर टिप. मला हे नाही विचारत, मी आता पुस्तक वाचायला सुरुवात करतो किंवा एखादं आर्टिकल वाचायला, आपण काय करतो, पहिल्या 3 ओळी वाचल्या, 4 ओळी खाली जातो, आधी कन्क्लुजन काय म्हणते, नंतर ठरवतो मला मधला भाग वाचायचा आहे की नाही. कारण पुस्तकाचं शेवटचं पान आधी वाचायचं. आधी वाचायचं ना, त्यावर आपण ठरवतो.
तर तशी ती कॉन्टेक्स्ट बदलत असते की नाही सारखी आपली. हम्म. मला काय हवं आहे, माझा वर्ग वेगळा आहे, मी जरी वर्गात सेम गोष्ट शिकवत असली वर्षानुवर्ष, एकच संकल्पना मी शिकवते 5वीला, मला 10 वर्षापासनं, पण शिकणारी रोज बदलतात आहे. जरी ती सेम 5वीतली मुलं असली तरी ती बदलतात आहे. बरोबर. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये मी काय सर्च करून कुठला रिसोर्स वापरू, आणि ह्यासाठी माझ्याकडे वेळ कुठे आहे ॲज अ टीचर म्हणून. खरं. मी जर टीचर म्हणून मला सकाळी 7:30ला जर शाळेत पोहोचायचं, मला 4ला उठायचंय, मला माझ्या घरातली सगळे आवरावरी करायची आहे आणि 7:30ला शाळेत पोचायचे. बरोबर. मी 3:30 पर्यंत शाळेत असते. शाळेत नंतर मी घरी जाते, मला परत माझी कामं आहेत, घरातली आहे, पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही. तर माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये ना. हा वेळचा जो कन्स्ट्रेंट आहे तो टेक्नॉलॉजीने खूप इझिली सॉल्व्ह करता येईल असं मला वाटतं. कारण आता आपण सगळेजण ॲप वर्ल्डमध्ये राहतो, ॲक्सेस आहे सगळ्यांच्या फोनवर, आज इंटरनेट आहे. भारतात राहतो आपण कारण आपल्याला 10 रुपये सुद्धा आपण आता सुटे कॅरी नाही करत, बरोबर. कारण आपल्याकडे फोनमध्ये पैसे आहेत, फोनमध्ये आपलं वॅलेट आहे, फोनमध्ये आपला आयडेंटिटी आहे, फोनमध्ये आपला कम्युट आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर फोनमध्ये आहे तर मग एका टीचरच्या फोनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकायला आपल्याला किती डिफिकल्टी आहे. म्हणजे मला नाही वाटत ग्रेट काय. आयडिया. आणि हा जो शिफ्ट आहे तो आपोआपच व्हायला सुरुवात होईल. बरं, आणि मला रेलेव्हंट असलेली ऍक्टिव्हिटीज आणि प्रश्न जर का मला बरोबर वेळेला मिळाले तर माझं काम खूपच खरं तर बरोबर आहे. सोपं कारण होईल. ह्याच्यामध्ये ॲज अ शिक्षक म्हणून किंवा टीचर म्हणून तुम्हाला हे नाही शिकायचं की हे शिकवायचं कसं. हम्म. तुम्हाला एकतर त्या क्षणाला मला हे हवंय किंवा मला आज अशी आयडिया आहे, बघू दे काय मिळतं, असं मिळालं तर काम संपेल. तो बरोबर. शिफ्ट आपसुकच होईल म्हणजे. आणि असिस्ट करणारं काहीतरी टेक्नॉलॉजी असिस्ट करू शकते शिक्षकांना. डेफिनेटली ते त्यांना रिप्लेस नाही करणार आहे. फक्त ही गोष्ट शिफ्ट आणि Correct. स्केल साठीची शिफ्ट, राईट. ही गोष्ट टेक्नॉलॉजीनी होऊ शकते. तर त्यावेळी तुम्हाला ज्या गोष्टी शाळेत होतात त्याच गोष्टीसाठी शाळेचीच रिप्लिका असलेल्या क्लासला हम्म. जाऊन तीच गोष्ट करण्यात मला तरी काही पॉइंट वाटत नाही. आणि वेळच कदाचित वाया मग जातो. पॅरेंट्सला पण ते बरं वाटेल, कारण त्यांच्यावर पण एक बर्डन आहे, इकॉनॉमिक बर्डन पण आहे, एफर्ट बर्डन आहे इकॉनॉमिक पेक्षाही. हम्म. इकॉनॉमिक तर लोक म्हणतील ठीक आहे, मी कमावतोच त्यासाठी माझ्या मुलांसाठी. एफर्ट बर्डन किती आहे. त्याच वेळी तो मुलांचा जो महत्वाचा वेळ, जसं तू मगाशी म्हणालीस की स्विमिंगला नाही जाऊ शकत का, मी खेळू नाही शकत का, हा पण वेळ त्यात जातो ना विनाकारण. बरोबर. आणि तुम्ही गावात राहा, शहरात राहा, तरी सुद्धा सिच्युएशन सेमच. खरं. मला वेळ हवाय ना, वेळ तर तेवढाच आहे माझ्याकडे, मी झोपू शकतो थोडा वेळ जास्त. बरोबर. अजून काय करणार ना? कितीतरी महत्वाचं मग ते- आहे. हा, मग हा बर्डन चालला जाईल. आणि टेक्नॉलॉजी वापरायला हरकत नाहीये आणि वापरायला सुरुवात झालेली आहे आपली. आपल्याला काही म्हणजे पण वेगळं काय बाकी करायचं नाही. सगळ्या गोष्टींसाठी टेक्नॉलॉजी वापरतो तर मग इथे का नाही वापरायचं? एक्झॅक्टली. मग हा डिबेट हा जो म्हणतोय ना आपण क्लासचा वगैरे, हम्म. त्याच वेळी त्या टेक्नॉलॉजीने जर का हे गोष्ट संपवली आपण पूर्णपणे किंवा वापरून घेतली तर एक मोठा प्रश्न कदाचित सॉल्व्ह होईल. हम्म. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? सुरुवात करताना जे तू बोलली होतीस की खरंच ट्युशन क्लास क्लासला किंवा जायची एक्स्ट्रा गरज क्लास. आहे की नाही. हा, शुड आय गो टू क्लासेस, येस अंड म्हणजे येस का It's a नो? real word. Yes and no. It is both. आय थिंक ह्या आपल्या डिस्कशनचं कन्क्लुजन हेच आहे. आपण सगळ्यांबरोबर कन्क्लूड करूया की क्लासला जायचं की नाही हा आमच्या मते तरी मूट मुद्दा आहे. कसं शिकायचं, कशासाठी शिकायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शिक्षकांसाठी सुद्धा कसं आणि कशासाठी शिकवायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त त्यांनी थोडंसं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ओपन माइंडेड असावं असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद.